राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी शिवाजी कर्डिले, सत्यजित कदम दोघेही इच्छुक आहेत. माझ्या दोघांना शुभेच्छा आहेत. शेवटी तिकिटाबाबतचा वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. परंतु राहुरीचा आमदार भाजप पक्षाचा व्हावा या अनुषंगाने सर्वांनी काम करावे असं आवाहन युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री नामदार रक्षा खडसे यांनी केलं. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात केंद्र सरकारमधील युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी शनिवारी सायंकाळी भेट दिली. प्रारंभी डेपो चौकात भारतीय जनता पार्टी, सत्यजित कदम फाउंडेशन आणि देवळाली प्रवरा सोसायटी चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत नामदार खडसे यांचं स्वागत करण्यात आलं. यानंतर माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या निवासस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भेट दिली असता माजी आमदार चंद्रशेखर कदम, प्रियतमा कदम तसेच माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, प्रीती कदम यांनी सन्मान केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विठ्ठलराव लंगे, नितीन दिनकर, सिद्धार्थ मुरकुटे, विजय बाणकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना नामदार रक्षा खडसे यांनी सांगितलं की आगामी विधानसभा निवडणूक अनुषंगाने नगर जिल्ह्यात 2 दिवस भेटी देऊन संवाद साधला असता भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक दृष्ट्या चांगली तयारी झाली आहे. मात्र हे जरी असले तरी लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असून त्यामागची कारणे शोधून येणाऱ्या निवडणुकीत पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. नगर जिल्ह्यात राज्य सरकार आणि नामदार विखे यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामे झालेली आहेत. अनेक योजना राबवल्या गेल्या असून कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पोहोचले गेले पाहिजे. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघा, आजचा हा जो दौरा आहे माझा तो संघटनेच्या कामाच्या संदर्भात आहे. येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि नक्कीच मला असं वाटतं की इथे भारतीय जनता पार्टीचं जे काही मी आज बघितलं तर संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगली तयारी झालेली आहे. पण हे जरी खरं असलं तरी मागची आपली लोकसभा इलेक्शन जे काही मागचं झालं त्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठे पराभव याच्यामध्ये पत्करावा लागलेला आहे. तर याचेही कारणं शोधून त्याच गोष्टी परत येणाऱ्या विधानसभेमध्ये रिपीट होणार नाही. कारण की विकासाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही विकास कामांची कमतरता आहे. आज विखे साहेबांच्या माध्यमातून खूप चांगले विकास कामं इथे झालेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून खूप चांगल्या योजना इथे आलेल्या आहे आणि त्याचा प्रसिद्धी लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवणं याच्यासाठी सुद्धा पूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. आज गरज आहे की कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन लोकांपर्यंत पोहोचून लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि राहिला विषय विधानसभेचं तिकीट कोणाला मिळेल तर मी तेवढी हाय अथॉरिटी नाही की मी तिकीट सांगू शकते कोणाला देणार नाही देणार. नक्कीच पण आज जे काही इच्छुक इथे उमेदवार आहे ज्यांची तुम्ही नावं घेतलेली आहे तर पक्षाकडे आम्ही हे विचार आणि ज्यांनी उमेदवारीबद्दल इथे त्यांची भावना व्यक्त केलेली आहे ते पक्षाकडे आम्ही नक्कीच पोचवण्याचं काम करू. शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे. पण ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेल की उमेदवार जरी कोणी असला पण इथे भारतीय जनता पार्टीची जागा निवडून आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना आणायची आहे. कारण की शेवटी आपण एका पक्षाच्या विचारांसाठी काम करतो आणि तो विचार आपल्या सगळ्यांसाठी जास्त महत्त्वाचा आहे. कार्यकर्ता म्हणून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. ह्या अनुषंगाने सगळ्यांनी काम करावं अशी माझी इच्छा आहे. आधी सांगितलं की ते तिकीट कोणाला द्यायचं नाही द्यायचं हे माझ्या हातात नाही. आज मी इथे साहेबांकडे जी आलेली आहे कारण की आपल्यालाही सगळ्यांना आता कार्यक्रमाच्या वेळेस मी सांगितलं की नाथाभाऊंचे आणि त्यांचे फार जुने संबंध आहे, फार घरगुती संबंध आहे. आणि आज मी नगर दौऱ्यावर असताना मला म्हणजे जी माहिती मिळाली नाही साहेबांचा पण खूप आग्रह होता की 10 मिनटासाठी का होईना पण इथे येऊन मला म्हणजे भेटलं, सगळ्या परिवाराशी चर्चा केली तर खूप चांगलं वाटेल आणि म्हणून त्या निमित्ताने मी इथे आली होती. जसं मी आधी सांगितलं इच्छा व्यक्त करणं हे कुठे गेलं नाही. पण नगर जिल्ह्याच्या संदर्भामध्ये आज मी काही त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आहे तर मला विचारलं तर मी सांगेल नाही. कारण की शेवटी हे जे काही निर्णय घेतले जातात ते कोर कमिटीच्या माध्यमातून घेतले जातात. पण जी इच्छा व्यक्त केलेली आहे नक्कीच त्या सगळ्यांचे नावं मी पक्षापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चालिंद्र ढोकणे, राहुरी.